कुलभूषण खरबंदा यांचे चरित्र. कुलभूषण खरबंदा 21 ऑक्टोबर 1944 रोजी हसन अब्दाल, पंजाब, आता पाकिस्तानमध्ये येथे जन्मलेले, हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय अभिनेते आहेत. 1947 मध्ये फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले, जिथे त्यांनी जोधपूर आणि दिल्लीसह विविध शहरांमध्ये शिक्षण घेतले. खरबंदा यांची अभिनयाची आवड दिल्ली विद्यापीठात महाविद्यालयीन काळात सुरू झाली, जिथे ते अभियान नावाच्या थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले. 1960 च्या दशकात कुलभूषण खरबंदा दिग्दर्शक जॉय मायकल यांनी स्थापन केलेल्या दिल्ली आधारित थिएटर रिपर्टरी यात्रिक मध्ये सामील झाले. द्विभाषिक रंगभूमीचा मौल्यवान अनुभव मिळवून यात्रिकचा पहिला सशुल्क कलाकार होण्याचा मान त्याने मिळवला. यात्रिकच्या विघटनानंतर कुलभूषण खरबंदा 1972 मध्ये कोलकाता येथे गेले आणि दिग्दर्शक श्यामानंद जालान यांच्या मार्गदर्शनाखाली पडतीक या हिंदी थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले. या कालावधीत त्याच्या अभिनय कौशल्याचा आणखी सन्मान झाला आणि त्याला त्याच्या चित्रपटातील संक्रमणासाठी तयार केले. कुलभूषण खरबंदा यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1974 मध्ये सई परांजपे यांच्या जादू का शंखमधून झाली. तथापि, प्रशंसनीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या सहकार्यामुळेच त्यांना व्यापक ओळख मिळाली. निशान 1975, मंथन 1976, भूमिका द रोल 1977, जुनून 1978 आणि कलयुग 1980 यासह बेनेगलच्या अनेक समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांमध्ये ते दिसले. या भूमिकांनी खरबंदा यांना समांतर सिनेमातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून प्रस्थापित केले. रमेश सिप्पी यांच्या शान 1980 मधील टक्कल खलनायक शकलच्या भूमिकेने कुलभूषण खरबंदा यांच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉइंट आला. या भूमिकेने त्याचे मुख्य प्रवाहातील बॉलिवूड सिनेमात संक्रमण घडवून आणले आणि विविध पात्रे साकारण्याची त्याची क्षमता प्रदर्शित केली. 1980 आणि 1990 च्या दशकात खरबंदा यांनी आर्ट हाऊस आणि व्यावसायिक दोन्ही चित्रपटांमध्ये भूमिका संतुलित करणे सुरू ठेवले. अर्थ 1982, चक्र 1981, मंडी 1983 आणि जो जीता सारख्या उल्लेखनीय कामांमध्ये दिसले. वही सिकंदर 1992. एक अभिनेता म्हणून कुलभूषण खरबंदा यांची अष्टपैलुत्व त्यांच्या फिल्मोग्राफीमध्ये दिसून येते, जी विविध शैली आणि भाषांमध्ये पसरलेली आहे. तो दीपा मेहताच्या एलिमेंट्स ट्रायलॉजीच्या तिन्ही भागांमध्ये दिसला. फायर 1996, अर्थ 1998 आणि वॉटर 2005. चांद परदेसी 1980 आणि माहौल थे खई 1999 सारख्या चित्रपटांमधील संस्मरणीय कामगिरीसह त्यांचे पंजाबी चित्रपटसृष्टीतील योगदान देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या चित्रपट कार्याव्यतिरिक्त कुलभूषण खरबंदा यांनी दूरदर्शनवर आणि वेब मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत. त्याने मिर्झापूर या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये सत्यानंद त्रिपाठी, बौजी ची भूमिका साकारली आणि ए सुटेबल बॉय मध्ये दिसला. कोलकाता येथील पट्टिक थिएटरमध्ये आत्मकथामध्ये सादरीकरण करून सुमारे 2 दशकांनंतर रंगमंचावर पुनरागमन करून लाईव्ह परफॉर्मन्सची त्यांची चिरस्थायी उत्कटता दाखवून दिली. वैयक्तिक आघाडीवर कुलभूषण खरबंदा यांनी 8 डिसेंबर 1965 रोजी माहेश्वरी देवीशी विवाह केला. महेश्वरी, ज्याचा पूर्वी राजस्थानच्या कोटा येथील महाराजांशी विवाह झाला होता आणि प्रतापगडचे महाराजा रामसिंग यांच्या कन्या होत्या, खरबंदा यांच्या जीवनात शाही संबंध आणले. या जोडप्याला एक मुलगी आहे, श्रुती खरबंदा,
जिने 2018 मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये रोहित नवेलशी तिच्या भव्य लग्नामुळे चर्चेत आली. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कुलभूषण खरबंदा यांना समीक्षकांची प्रशंसा आणि अनेक पुरस्कार नामांकन मिळाले आहेत, ज्यात गुलामी 1985 साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकनाचा समावेश आहे. विविध शैलींमध्ये जटिल पात्रे साकारण्याच्या त्याच्या क्षमतेने भारतातील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याचा दर्जा वाढवला आहे. 2011 मध्ये घोडेस्वारीच्या अपघातात झालेल्या गंभीर दुखापतीसारख्या आव्हानांना तोंड देत असतानाही खरबंदा यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान देणे सुरूच ठेवले आहे आणि उद्योगातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व राहिले आहे. शेवटी कुलभूषण खरबंदा यांची कारकीर्द 5 दशकांहून अधिक काळ पसरली आहे, ज्या दरम्यान त्यांनी भारतीय चित्रपट आणि रंगभूमीवर अमिट छाप सोडली आहे. दिल्लीतील एका उत्कट थिएटर अभिनेत्यापासून ते अष्टपैलू चित्रपट कलाकारापर्यंतचा त्याचा प्रवास कलेबद्दलचे त्याचे समर्पण आणि बदलत्या उद्योगाच्या गतिशीलतेशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता दर्शवितो. कुलभूषण खरबंदा यांचे समांतर आणि मुख्य प्रवाहातील दोन्ही सिनेमांमधील अभिनय, त्यांच्या टेलिव्हिजन आणि वेब मालिकांमधील काम, एक अभिनेता म्हणून त्यांची अपवादात्मक श्रेणी प्रदर्शित करतात. राजेशाही आणि कलेच्या जगाला जोडणाऱ्या विवाहाने चिन्हांकित केलेले त्यांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या सार्वजनिक व्यक्तिमत्वाला एक अनोखा आयाम जोडते. त्यांनी आव्हानात्मक भूमिका घेणे आणि अभिनेत्यांच्या नवीन पिढ्यांना प्रेरणा देणे सुरू ठेवल्यामुळे कुलभूषण खरबंदा ही एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे, ज्यांचे भारतीय मनोरंजनातील योगदान महत्त्वपूर्ण आणि टिकाऊ आहे. त्यांचे जीवन आणि कारकीर्द हे परफॉर्मिंग आर्ट्सच्या जगात अष्टपैलुत्व, चिकाटी आणि कलात्मक अखंडतेच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.